या सामन्यात सुरुवात होते. वडाळा पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट बाउंड जाऊन फटका फसला. चेंडू हवेत आहे, प्रयत्न सुरू आहे आणि आता मात्र काय घडलंय, गणेश यांना माघारी परतावं लागतं. पहिला हादरा, पहिला धक्का टीम इंदापूर या संघाला. पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला. चेंडूला उंची जास्त मिळाली, लांबी कमी आणि म्हणून काय जयबादच्या स्वरूपात. आता मात्र बाद दोन माघारी प्रयत्न आपण पाहतोय. गणेश यांना पहिली विकेट येताना पाहायला मिळते टीम इंदापूर या संघाची. चांगली सुरुवात म्हणता येईल टीम वडाळा संघाची. आतापर्यंत टीम वडाळा संघाचा गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय या स्पर्धेमध्ये आणि त्याची सुरुवात या सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील केली आहे. नवीन बॅटर सागर, अक्षय यांना साथ देण्यासाठी सागर आलेत. आणखीन एक डावपुरा फलंदाज सागर यांना आपण पाहतोय खेळपट्टीवरती. अक्षय यांना साथ देताना पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळते. चांगला बॉल होता, फटका जरूर चांगला होता, परंतु त्याला 38च्या आतमध्येच ते राहिलाय. म्हणून गणेश यांना माघारी परतावं लागतंय. पहिली विकेट येताना पाहायला मिळते इंदापूर या संघाची. आता मात्र सागर आले डावपुरे फलंदाज. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा गोलंदाज सागर यांचा सामना करतील. सागर वर्सेस सागर. सागर वर्सेस सागर असा सामना असेल. चला सामना सुरुवात करा, थोडं स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. पहिला चेंडू झालाय, अजून 5 चेंडूचा काही शिल्लक असेल. पुढचा बॉल यावेळेला थांबलं, गाड्या बॅटने खेळला. फटका, झेलची संधी होती परंतु त्या ठिकाणी धावबाची देखील संधी आहे, पण 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आणि 2 धावेनिशी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र पूर्वी खातं उघडतं. 2 धावेने इंदापूर या संघाचा. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी फटका खेळला गेला सागर यांच्या बॅटमधून. जाळं जरूर विणलं होतं सागर यांनी. सागर वर्सेस सागर असं द्वंद्व युद्ध या मैदानामध्ये पाहायला मिळते. चेंडू झाडाला आढळला होता, करेपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर यांचा सामना करतील सागर. हो यावेळेला आता मात्र पुन्हा एकदा मी विकेट रिजनवरती खेळला फटका. हा देखील चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. सागरच्या बॅटमधून दिमागदार, शानदार, रुबाबदार, धमाकेदार षटकार 6 धावांसाठी फटका खेळलाय. आता मात्र फलंदाज सागर, गोलंदाज सागरवरती हावी होताना पाहायला मिळतोय. 2 सागर मैदानामध्ये द्वंद्व युद्ध चालू आहे, परंतु फलंदाज सागर यांनी आता मात्र बॅट टळपली. षटकार आलाय, धावसंख्येचा वेग वाढला. धावा झाला त्या 8. 3 चेंडू अखेरीस 8 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर यांचा. हो यावेळेला आता मात्र क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरले गेले. खुल्या पदा चेंडू होता, यॉक बॉल. आता मात्र षटकाराचं प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतं. निर्धाव चेंडू हाताळला, कमबॅक केलं गोलंदाजाने. मैदानामध्ये सायकल चालवतो मित्रा, बा सायकल बाहेर घेऊन जा. बच्चा कंपनी थोडं सहकार्य करा प्लीज. हो धन्यवाद. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 4 बॉल मिळाले, 8 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल यावेळेला फुलटॉस होता, वेगवान चेंडू, लो फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल मिस झालाय सागर यांच्याकडून. 5वा चेंडू होता, फुलटॉस होता. हा देखील चेंडू मैदानाच्या बाहेर गेला असता. पुढे डॉट बॉल आलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळलाय. 5 चेंडू झालेत, 8 धावा झाल्यात. शेवटचा बॉल या पॉवर प्लेतील, शेवटचा बॉल या सेमीफायनलच्या पहिल्या षटकातील. इंदापूर वर्सेस वडाळा अशी महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीसाठी घेऊन आला आहोत. शेवटचा बॉल वा आणखीन एक चांगला दर्जाचा चेंडू या ठिकाणी टाकला गेला सागर यांच्या गोलंदाजीमधून. बॅटच्या स्वरूपात ही धाव त्या ठिकाणी बहाल केली जाते. एका धावेने जर आपण पाहिलं तर षटक संपलं. षटकाकडे धावा झाला तर 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात टीम इंदापूर या संघाच्या. षटकारानंतर 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले तर सागर यांनी. पहिल्या षटकाखेरीस जर आपण पाहिलं तर टीम इंदापूर या संघाची धावा झाल्या त्या 9 रन्स ऑन बोर्ड.
आता मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या पहिल्या डावातील टीम इंदापूर संघ किती धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल याकडे देखील लक्ष लागणार आहे. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्फत जर आपण पाहिलं तर आता या स्पर्धेतील आणखी प्रभावी गोलंदाज रमेश आले. रमेश गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर सागर आहेत, यांच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला होता. सांगित दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन राहते रमेश. पहिला बॉल, धावसंख्या झाली ती 9 रन्स ऑन अ बोर्ड. सेकंड ओव्हर रनिंग आहे. पहिला बॉल रमेश यांचा. हो यावेळेला चांगला बॉल स्टेप आउट झाले होते आणि यस पंचांनी बोट आकाशाकडे केलं. इट्स आउट. हो यू टी चांगलं यष्टीरक्षण देखील नितीन यांच्या मार्फत पाहायला मिळालंय. चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट मिळताना पाहायला मिळतात रमेश. आता मात्र सागर यांची खेळ संपुष्टात आली आहे. स्टेप आउट होऊन फटका खेळायचा प्रयत्न जरूर होता परंतु यष्टीरक्षकाने स्टंपिंग घेतले. खेळाडू बाद झाले. सागर नवीन बॅटर आता मात्र आपण मैदानात दिसून जाताना पाहायला मिळतात. श्यामा यांना पाहतोय आपण. श्याम आले फलंदाजी मार्फत अक्षय यांना साथ देण्यासाठी. चांगली सुरुवात रमेश यांनी केली. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवताना प्राप्त करताना या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट नंतर नवीन बॅटर आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. श्याम आले गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती विकेट होताना पाहायला मिळतात. तसेच लोहारजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत जवळ मैदानाच्या दिशेने. हो यावेळेला खुल्या पद चेंडू होता. यॉक बॉल पंचांकडे अपील केले. LBW नाहीये. बाईकच्या स्वरूपात लेग बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी बहाल केली गेली. एका धावेने आपण पाहिलं संघाची धावसंख्या झाली होती 10. दुहेरी अकरामध्ये कुठेतरी धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतं. दुसरा बॉल हा देखील चांगल्या टप्प्यावरती हाताळला रमेश यांनी. मात्र स्ट्राईक एंडला अक्षय आहेत. रमेश वर्सेस अक्षय. यावेळेला आड्या बॅटने हा बॅट केला त्या ठिकाणी मी विकेट क्षेत्ररक्षक आहे परंतु पाहतच राहिला आणि चेंडू त्याच्या डोक्यावर फ्लाय होत गेट गेला सीमारेषे पार. आलाय अक्षयच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. 6 धावा. साधिक आहे काल बसला होता पाणी पिऊ. काय फटका खेळलाय अक्षयच्या बॅटमधून धमाकेदार षटकार होताना पाहायला मिळतोय. पण आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळले तर रमेश यांनी परंतु हा मात्र कुठेतरी चेंडू मागे राहिला. धावसंख्येचा विचार केला धावा झाला त्या 16 रन्स ऑन अ बोर्ड. 16 धावा दाखल करून पाहायला मिळतात. षटकार होताना पाहायला मिळते अक्षयच्या बॅटमधून. पुढचा बॉल रमेश यांचा. यावेळेला स्टेप आउट झाले. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र कुठलीही चूक करत नाहीये. कमबॅक केलंय. एक तरी तो एक मेरी विकेट येताना पाहायला मिळते. रमेश यांच्या खात्यामध्ये विकेट आली. आणखी एक विकेट आणखी एक बकरा बॅडमिंटन संघ इंदापूर या संघाला. अक्षय सारखा मोठा फलंदाज बाद होऊन माघारी परतून आपण पाहतोय झेलबॅटच्या स्वरूपात. बकरा आउट. चांगली गोलंदाजी केली रमेश यांनी. षटकार सुरू आला होता या चेंडूवरती परंतु त्या षटकाराचं प्रत्युत्तर गोलंदाजाने दिलंय. रमेश यांनी विकेट मिळवली अक्षय यांची. आता मात्र स्ट्राईक एंडला आदित्य आलाय. याला मागच्या सामन्यामध्ये सूर गवसला तोच आदित्य डावपुरा फलंदाज आता मात्र श्याम यांना साथ देण्यासाठी खेळपट्टीवरती उपस्थित झालाय. चला स्पीडअप करा मित्रांनो. विनंती असेल आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. थोडीशी गाई करा प्लीज. टीम मंडळाला सहकार्य करा. धन्यवाद. लोहार साहेबांसाठी आगमन झालं होतं. खूप खूप स्वागत साहेब.
सेकंडला जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर आदित्य आलेत. नॉन सेकंडला जर आपण पाहिलं तर श्याम आहेत. त्यासंग विचार केला तर भाव झाला तर 16 रन्स बोट चांगली गोलंदाजी करतात रमेश आपल्या संघासाठी. षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर षटकाराचं दिलं विकेटच्या स्वरूपात. परंतु आता मात्र स्ट्राईक एंडला आणखीन एक आक्रमक बॅटर आदित्य आलेत. रमेश यांचा पुढचा बॉल सामना करतील आदित्य. यावेळेला पुन्हा एकदा आदित्याने लॉस केलाय. फटका हवेतोय. क्षेत्ररक्षक शोधतोय. या ठिकाणी फील्ड करून चुकी करेल पदवर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. फटका चांगला होता. या ठिकाणी 2 धावा अर्जित केल्या. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं राहिले. असंख्य झाले होते 18 रन्स बोट. शेवटचा बॉल षटकातील 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. लास्ट बॉल या षटकातील सामना करून पुन्हा एकदा आदित्य. यावेळेला हलका पण टाकला चेंडू होता. याला देखील स्कोअरने तुझ्यामध्ये धाडलं. परंतु हा चेंडू जातो घोषणती क्षेत्रामध्ये. पंच इशारा करतील एका बाजूचा आणि एका बाजूने भारताला पुढे सरसावते. जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. 19 रन्स बोट. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये किती धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल टीम इंदापूर या संघाकडून याकडे देखील सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या नजरा लागल्यात. आपण पाहत आहात डोंगरी क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नाटपंथी चषक 2026 हे दुसरं पर्याय या स्पर्धेचं एक दमदार दिमागदार आयोजन आपण पाहतात. आयोजन समितीने घेतलेली ही मेहनत 2 दिवस आपण पाहतो. ही स्पर्धा अनुभवतात या महात्मा गांधी क्रीडांगण चेंबूर या परिसरात आपण ही स्पर्धा अनुभवता आहात. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. यासाठी केला होता अट्टाहास की आजचा दिवस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा दिवस गोड होतोय. सेमीफायनलचा फरार सेमीफायनलची मॅच आपण अनुभवता आहात. एका बाजूला जर आपण पाहिलं टीम इंदापूर दुसऱ्या बाजूला टीम मोडाळा या 2 बलंदाज संघांमध्ये हा सामना चालू आहे. या नाटपंथी चषक 2026 या दुसऱ्या पर्वामध्ये तुला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर उभारला जाईल टीम इंदापूर संघाकडून या ठिकाणी देखील सर्वांच्या नजरा लागल्यात. सेमीफायनलचा फरार बॉलिंग करावी अशी इच्छा आम्हाला. बॉलिंग बघायची यस नक्कीच. या स्पर्धेसाठी अब्दुल्लांचे गुणलेखक विशाल चौगुले याची देखील एक इच्छा आहे की वक्रतुंड बॉलचे यांचे मित्र कीर्तन यांनी देखील गोलंदाजी करावी या फायनलच्या सामन्यामध्ये अशी त्यांची इच्छा आहे. बघा फायनलमध्ये काय होतं. परंतु तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या दिशेने. आता मात्र हा चेंडूला जास्तीच वळण दिलंय. वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू आता म्हणून पंचाने दंडित केलं. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या झाली 20 रन्स बोट. गोलंदाजी मार पडती विशाल बाबर. 20 आलेत. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 20 रन्स बोट. यावेळेला बॅटची कडायचं स्कोअरला खेळला फटका. अड्या बॅटने प्रहार केलाय. एक धाव काढून जायचा प्रयत्न होईल का. आणि आता मात्र काय घडलंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये श्याम यांना माघारी परतायला लागतंय आणि 1 शॉट देखील आहे. म्हणजे एकही धाव नसणारे या चेंडूवरती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये श्याम यांनी माघारी परतलेत. 1 शॉट आहे नाहीये. एकही रन नाहीये या चेंडूवरती. ओके येस येस. संख्या 20. एकही रन नाहीये. दुसऱ्या प्रयत्नामध्ये श्याम यांना माघारी परतावं लागते आणि त्या ठिकाणी 1 रन शॉट देखील आहे. म्हणजे एकही धाव नाहीये. संख्या अजूनही 20 या आकड्यावरती स्थिरावली. आता मात्र फलंदाजीसाठी आले ते संजय उर्फ बाबा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली. एक बेस्ट बॉलरसाठी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये इंदापूरच्या या गोलंदाजाने केले. अष्टपैलू खेळाडू तो संजय उर्फ बाबा आता मात्र फलंदाजीसाठी आलेत. मगाच्या सामन्यामध्ये त्यांनी फलंदाजी देखील तितकीच चांगली केली होती. आता मात्र देखील तशीच कामगिरी करावी लागेल. इंदापूरचा संघ देखील त्याच इच्छेने त्या खेळाडूकडे पाहतोय. तीच कामगिरी देखील त्या खेळाडूने बघावी लागणार आहे. कारण महत्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलची मॅच आहे.
जो संघ जिंकेल तो थेट जाईल फायनल मध्ये, जो संघ हारेल त्याला मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. परंतु काय घडणार काय बिघडणार हे येणाऱ्या काही चेंडूमध्येच कळेल. परंतु पुढचा बॉल या वेळेला चांगल्या टप्प्यात हाताळताना पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी ती आपली उचलून धरली आहे. पण त्यांचा बोट आकाशाकडे. आता काय घडतंय, संजय उर्फ बाबा यांना देखील बाद होऊन माघारी परतावं लागते. मगाच्या सामन्यामध्ये ज्यांनी सामनावीरचा पुरस्कार घेतला तर तो मात्र आता शून्याचा चष्मा घालून बंदूच्या सला प्रयत्न पाहतो. गोलंदाज शिकार ठरलाय संजय. आता मात्र स्वतः कर्णधार सादर फलंदाजी मारपडती येतात संघाचा डाव सांभाळण्यासाठी. चेंडू झाले ते किती बॉल झाले? 2 चेंडू झालेत. कमबॅक खेळ गोलंदाजाने कौतुक करावं लागेल दिशाचे देखील. वारंवार धक्के देतात ते प्रतिस्पर्धी संघाला. या स्थानिक खेळाडू आहेत. या मैदानावरती अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूला आणि तोच पुरेपूर अनुभव या स्पर्धेमध्ये वापरताना पाहायला मिळतोय विशाल आपल्या संघासाठी. आता मात्र जर आपण पहिलं तर स्ट्राईक एंडला सादर आलोत. इंदापूर संघाचे स्वतः कर्णधार फलंदाजी डाव सांभाळण्यासाठी दोन्ही फलंदाजांना मेहनत करावी लागेल. किती धावसंख्येचा डोंगर उभारेल आणि इंदापूर संघ येणाऱ्या चेंडूमध्येच कळेल आपल्याला. पुढचा बॉल यावेळेला आडव्या केला फटका. काय करते, हो 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 हो, आणखीन एक विकेट. सागर देखील त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले. ते काय घडले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये कौतुक करावं लागेल त्याचं देखील. चांगली कॅच पकडली आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. वडाळा संघाने या स्पर्धेमध्ये दबदबा निर्माण केलाय. ज्या संघाने सकाळच्या सत्रामध्ये अगदी धावांचा पाऊस पाडला होता तो मात्र संघ आता कुठेतरी बाकीतला त्यांना पाहायला मिळतो. इंदापूरचा संघ सागर यांनी आणखी एक गोलंदाजचा शिकार ठरलेत या सामन्यामध्ये देखील. चांगली गोलंदाजी करतो विशाल. स्थानिक खेळाडू या मैदानाचा चांगला अनुभव आहे आणि तो पुरेपूर वापर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये केला जातो. चला नवीन बॅटर चला नवीन बॅट्समन बॅटर नेम आतिश आले फलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला अजूनही आदित्य आहेत. त्यांना स्ट्राईक मिळाली नाहीये. स्ट्राईक एंडला आतिश आहेत. संघाचा डाव सावरावा लागेल. प्रयत्न करावे लागतील. महत्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. प्रयत्न करावे लागतील. पुढचा बॉल यावेळेला फटका फसला. चेंडू हवे ते नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्यावर एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. 21 रन्समध्ये 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडूचं काही शिल्लक आहे. तिसरी ओव्हर तिसऱ्या षटक होते आपण पाहतोय. 2.4 चेंडू जो खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. आता मात्र शायकेला आदित्य आलाय. आदित्यकडून सर्वांच्या अपेक्षा आहेत. तेव्हा या चेंडूवरती काय घडतंय. मगाच्या सामन्यामध्ये आदित्य देखील चांगली फलंदाजी केली होती. तोच आदित्य आता मात्र शायकेला आपण पाहतोय. धावसंख्या 21. चला 4 चेंडू झालेत. यावेळेला आदित्यच्या बॅटमधून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक देखील पाहतच राहिलाय आणि हा देखील चेंडू त्याच्या डोक्यावर लुटला होत गेलाय सीमारेषे पार. आलाय आदित्यच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. 6 धावा. काय फटका खेळलाय. आतापर्यंत आदित्य नॉन स्ट्राईक केला. जशी स्ट्राईक मिळाली तसा ए स्ट्राईक केलाय आदित्यने आणि आपण जर पाहिलं षटकारच्या मैत्री धावसंख्या झाली ती 27. 27 रन्स आणि बोट. अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशाल यांचा शेवटचा बॉल. यावेळेला हातामध्ये फटका फसलाय. चेंडू हवे ते प्रयत्न सुरू आहे आणि त्या ठिकाणी काय घडतंय. षटकाराचं प्रत्युत्तर विकेटच्या स्वरूपात दिलंय विशाल यांनी. आता मात्र आदित्य यांची खेळी संपुष्टात आले.
आदित्य झेलबादच्या स्वरूपात बाद मागणी प्रयत्न आपण पाहतोय. धावसंख्यासाठी 27-27 रन्स आणि नवीन बॅटर आपण पाहतोय खेळपट्टीवरती जाताना. बॅटर नेम राज. ओके, धावसंख्या झाले 27-27. आता मात्र शेवटचे 6 चेंडू निर्णायक चेंडू आहेत. या 6 चेंडूमध्ये किती धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल टीम इंदापूर संघाकडून याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्यात. कारण सेमीफायनलची मॅच आहे, महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी. महत्वपूर्ण सामना वक्रतुंड संघ कालच्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये दाखल झालाय आणि तो संघ देखील वाट पाहतो की आमच्या समोर प्रतिस्पर्धी संघ कोणता उभारेल, वडाळा की इंदापूर. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये शेवटचं षटक जे स्लो बॉलर्स आहे ते त्या गोलंदाजाने हाताळले तोच गोलंदाज. आता मात्र आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती ए बॉलर कोण आहे बॉलर? संदीप आले गोलंदाजी मार्क वरती, ज्याने आतापर्यंत चांगले गोलंदाजी केले. स्लॉग ओव्हरचे षटक आहे, जे हाणामारीचे षटक आहे हे चांगल्या पद्धतीने हाताळले तोच संदीप. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंडला अतिशयना आपण पाहतो प्रयत्न करावा लागेल दोन्ही बॅटरला. कारण धावसंख्येला विचार करत धावा झाला तर 27, कुठेतरी 30-35 धावा झाल्या तर मॅचला नक्कीच चांगली मजा येईल. परंतु काय घडणार आहे ना 6 चेंडूमध्ये. यावेळेला चांगला बॉल, परंतु हा चेंडू पंच दंडित करतायत. वाईट बॉल, अतिरिक्त धावेने सुरुवात केली संदीप यांनी. एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या झाली 28 रन्स ऑन बोर्ड. 28 धावफलकावरती पुढचा बॉल, अजूनही 6 बॉल बाकी आहेत. यावेळेला स्क्वेअर लेगमध्ये भिरकावलाय. पडकन क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवरती येईल. एक धाव पूर्ण करत दुसरा देखील प्रयत्न सुरू आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 2 धावण्याची धावफला पुन्हा एकदा पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय टीम इंदापूर या संघाच्या. अजून 5 चेंडूचं काही शिल्लक असेल. 5 चेंडूंमध्ये किती धावा होतील तर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच सामन्याला कलाटणी मिळेल आणि नक्कीच मजा येईल. कारण प्रतिस्पर्धी संघ वडाळा देखील तितकाच चांगला. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु तितकी चांगली फलंदाजी देखील दाखवली. इंदापूर या संघाने कमबॅक केलाय आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये देखील कमबॅक करावा लागेल. दोन्ही संघ चांगल्या तुल्यबळ आहेत, गोलगोळा चालू आहेत. पुढचा बॉल, हो यावेळेला आता मात्र नो बॉल. काय घडलंय, पंचांनी या ठिकाणी दंडित केलंय. एकदा डोळे बघा नीट, पुढचाच बॉल असणार आहे फ्री हिट. नो बॉल टाकलाय. एक धाव अतिरिक्त आणखी संघाच्या गटामध्ये ऍड होतो. धावसंख्या झाली 31 आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिट जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला अतिशय फ्री हिटचा बॉल चुकी झाली गोलंदाजाकडून, पंचांनी दंडित केलंय. महत्वपूर्ण मॅच मध्ये तुम्ही अशा चुका करून चालणार नाहीये. धावसंख्या झाली ती 31 रन्स ऑन बोर्ड. अजून 5 चेंडूचा काही शिल्लक असेल. पुढचा बॉल, यावेळेला आता मात्र का तुम्ही कमी केली होती, तीनदा रोल केलं होतं. दाबाची संधी नाही, शेदाचा गोल घेतलाय चेंडूने आणि बाईकच्या स्वरूपात ही धाव बहाल केली गेली आहे. आणि एका धावेने धावफला पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 32 रन्स ऑन बोर्ड, 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात टीम इंदापूर या संघाच्या. अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक असेल. पुढचा बॉल, यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण टीम वडाळा संघाचा. फटका जरूर चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं. रनिंग मध्ये चांगली कॅच पकडले लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने. कौतुक करावं लागेल, कमबॅक केलंय गोलंदाज संदीप यांनी. आता मात्र माघारी परतावं लागतंय राज यांना. नेक्स्ट बॅटर आपण जर पाहतोय, बॅटर नेम विकास आलेच फलंदाजी मार्कवरती. धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्या त्या 32. आपल्या संघाचा जर विकास करायचा असेल तर विकासाला फलंदाजी करावी लागेल. चेंडू झाले ते 3 चेंडू झालेत. अजून 3 चेंडूचा काही शिल्लक असेल
तीन चेंडूंवरती इंदापूर संघाचा विकास या विकासवरती अवलंबून आहे. 8 विकेट गेल्यात आतापर्यंत. 8 गडी बाद झालेत इंदापूर या संघाचे. आता मात्र स्ट्रायकेला विकास आलेत. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या डावातील. याकूब टपाल चेंडू आता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्राच्या चेंडूच्या मागे एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल का? विकास यांनी धाव घेतली परंतु आतिशाने थांबवलं होतं. यावेळेला काय झालंय? आत्महत्या झाली. विकास धावबाच्या स्वरूपात बाजून माघारी पडतो आपण पाहतोय. फटका जरूर चांगला होता. 2 धावांचा प्रयत्न ठिकाणी विशाल यांनी केला विकास यांनी, परंतु आतिशाने थांबवलं होतं. आता मात्र धावबाच्या स्वरूपात विकास यांना माघारी परतावं लागतोय. आता मात्र नवीन बॅटर इंदापूर या संघाची जर आपण पाहिलं तर सोम यांना आपण पाहतोय. इंदापूर संघाकडून सोम आलेत फलंदाजीसाठी. शायकेला जर आपण पाहिलं तर आतिश आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असलेल्या पहिल्या डावातल्या पहिल्या इनिंग मधून धावसंख्या झाली होती 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येस 33 झालेत. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला अलंड कार्तिक केला फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतो. एकदा काढण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. प्रयत्न नाहीये. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागते. आतिश स्ट्राईक पुन्हा एकदा आपण पाहतोय. दोन फक्त आतिशच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या झाली 35. 35 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातील या इनिंग मधील या पहिल्या डावातील सेमीफायनलची मॅच टीम इंदापूर विरुद्ध टीम वडाळा. यावेळेला स्कोअरला विजय खेळला फटका. प्रयत्न सुरू आहेत. एक धाव काढण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. तिसरा धाव देखील प्रयत्न होतोय. हो पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली. चौथ्याचा प्रयत्न होईल का? प्रयत्न सुरू आहे परंतु आता मात्र माघारी परतावं लागतो. धावबाच्या स्वरूपात 3 धावा काढल्या. 3 धावाच्या मैत्रिणी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली 38 आणि विजयासाठी 39 धावांचा डोंगर उभारला आहे टीम वडाळा संघाकडे. पहिल्या डावाला देखील तितकीच मजा आली. दुसऱ्या डावाला देखील तितकीच मजा येईल यात काही शंका नाही. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे
आला मगाशी मी बोललो तुम्ही थांबा 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 तुम्ही चालले होते गेम सोडून. एकोणचाळीस 39 रन्स, 29 धावांचं लक्ष. त्या सामन्यात सुरुवात होते. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात झाली. टीम वडाळा 2 मिनिटं. नवीन बॉल जायचा. चला सामन्यात सुरुवात करायची. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. 39 धावांचं आव्हान स्वीकारून ही वडाळ्याची सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली. एका जर आपण पाहिलं तर नितीन आहेत. दुसऱ्या बाजूला सागर आणि गोलंदाजी मार्कवरती संजय उर्फ बाबा यांनी या स्पर्धेमध्ये प्रभावी गोलंदाजी केली आहे. प्रत्येक पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळालं. तोच संजय आता मध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे. शॉयकेंडा नितीन यांना आपण पाहतोय. 39 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकात पहिला बॉल. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. पंचांकडे अपील केलं. लाऊड अपील, परंतु पंच इंटरेस्टेड नाहीयेत. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. याची दोन्ही संघातील खेळाडूंनी नोंद घ्यायची. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळलाय. पंच इंटरेस्टेड नाहीयेत. पंचांचा निर्णय अंतिम विनंती असेल खेळाडू मित्रांनो. डॉट बॉल आलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. याची नोंद घ्या प्लीज. आणि बळाचं देखील बंधन आहे. थोडीशी घाई करा प्लीज विनंती असेल. चांगला खेळ या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. टीम इंदापूर विरुद्ध टीम वडाळा, दोन बलंद संघांमध्ये हा सामना चालू आहे. पहिला चेंडू बाबा यांनी चांगल्या टप्प्यावरती आढळला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतले. त्यानंतर हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॅट बॉलची सुरुवात केली. पुढचा बॉल यावेळेला पुरत टाकला होता. विकेट विजयमय खेळला फटका. चेंडूच्या मागे पाठलाग करताना सूत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणी हा चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. चांगला फटका नितीनच्या बॅटमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. संजय वरती हल्ला चढवला दुसऱ्या चेंडूवरती, परंतु आता मात्र अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. तो बॉल घेऊन ये, तो बॉल घेऊन ये आणि तो बॉल घेऊन ये पहिला. इकडची बॉटल पण उचलली. दुसऱ्या चेंडूवरती चौकार त्यांना पाहायला मिळतोय. 4 झालेत ना. 4 धावा धाबल करते. पुढचा बॉल चला स्पीडअप करा थोडंसं मित्रांनो. आपण
दुसरा बॉल यावेळेला हॅमट केलाय कव्हर रिजन मध्ये ठिकाणी गणेश आहेत एक धाव काढायला दुसरा प्रयत्न चालू आहे परंतु नाही थांबवलं सागर यांनी चांगली कॉलिंग एकच धाव मिळते एका धावीने आपण पहिल्या संघाची धावसंख्या 5 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते टीम वडाळा या संघाची आता मात्र विजयासाठी 34 धावांची गरज टीम वडाळा या संघाला चांगला बॉल या ठिकाणी टाकला होता त्याला हॅमट केलं जसं आपण टेबल टेनिस खेळतो टेनिसचा तो फटका या ठिकाणी पाहायला मिळाला नितीन यांच्या बॅटमधून 3 बॉल झालेत अजून 3 चेंडू बाकी आहेत यावेळेला आता मात्र कव्हर सीझन मध्ये देखना फटका गणेश चेंडूच्या मागे 2 धावा पूर्ण केल्या तिसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि नाही 2च धावांवरती समाधान मानावं लागते आणि 2 धावण्याशी आता मात्र आणखीन धावा पुढे जातात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 आकड्यावरती 7 बोट 7 धावा धावते पाहायला मिळतात आतापर्यंत संजय यांच्यावरती हल्ला चढवताना पाहायला मिळतात दोन्ही बॅटर पुन्हा करावं लागेल टीम इंदापूर या संघाला देखील परंतु तितके चांगले प्रयत्न करतात टीम बरोडा संघ पुढचा बॉल पुन्हा एकदा संजय यांचा यावेळेला कवाटीमध्ये गणेश आहे धावबाची संधी डायरेक्ट हिट नाही डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता चुकीच्या दिशेने फेकी केली होती बॅटर सेफ आहेत धावफलक झाले ते 8 रन्स ऑन बोर्ड 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात टीम वडाळा या संघाच्या शेवटचा चेंडू या षटकातील आतापर्यंत संजय यांनी पहिलं षटक हाताळलं प्रत्येक षटकात विकेट घेतली परंतु आतापर्यंत विकेटसाठी वंचित राहिले शेवटचा बॉल असेल यावेळेला समोर खेळलेत 6 विकेटसाठी जाळं रंग वेचलं होतं परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची साथ थोडी अपुरी राहिले ह्या षटकामध्ये देखील विकेट प्राप्त झाली असे संजय यांना परंतु क्षेत्ररक्षकाने थोडीशी साथ कमी पडली आणि म्हणून काय बॅटर सेफ आहेत नितीन आणि त्या ठिकाणी 1 धाव काढले षटक संपलं षटका अखेरी जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती याच मागाच्याच सामन्यामध्ये सेम जो जसा फटका खायला होता त्याच फटक्यावरती बाद झाले ते नितीन पण आता सेफ आहेत क्षेत्ररक्षकांना झालेली चूक त्या जीवनदानाचा कितपत फायदा घेत आहेत नितीन आपल्या संघासाठी धावसंख्या झाले 9 येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज 18 बॉल 30 रन्स टू विन महत्वपूर्ण सामना सेमीफायनलची ही मॅच आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर गोलंदाजीवर मार्क वरती आला तो अक्षय मॅन फ्रॉम इंदापूर आणखी एक अष्टपैलू खेळाडू सामना करतील नितीन यांचा त्याच्या बॅट मधून आपण चौकार पाहिलाय साहेब या पुढे साहेब बसा चला थोडं स्पीडअप करा विनंती असेल सेकंड ओव्हर या ठिकाणी रनिंग आहे अक्षय गोलंदाजी मार्क वर आपल्याला पाहायला मिळतात पहिलाच बॉल अक्षय यांचा सामना करतील नितीन हो यावेळेला पॉईंट जमा केला फटका पॉईंटच्या डोक्यावरून गणेश चेंडूच्या खाली येतात परंतु त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार प्रयत्न जरूर चांगला केलाय गणेश यांनी अगदी मिड विकेट वरून कव्हर करून पॉइंट पर्यंत आले होते परंतु चौकार त्या ठिकाणी काही आवडू शकले नाहीये चांगली बॅटिंग करतो नितीन आपल्या संघासाठी दोन चौकाराच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले अगदी जसं क्षेत्ररक्षण आहे ना त्या पद्धतीवर ते या ठिकाणी फलंदाजी करताना पाहतोय आपण नितीन यांना चेंडूच्या मेरिट वरती या ठिकाणी चांगली फलंदाजी पाहायला मिळते नितीन यांची चौकार आले पहिल्या चेंडूवरती अक्षय यांच्यावरती प्रहार केला परंतु कमबॅक करावा लागेल पुढचा बॉल धावसंख्या झाली 13 यावेळेला कुट्टप्पा चेंडू आता मिडविकेट विजय खेळला फटका अलंकार क्षेत्ररक्षक आहे त्यापर्यंत क्षेत्ररक्षणामुळे झालेल्या फंबलमुळे 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात एका धावेचा आणि या ठिकाणी 1 शॉट आहे म्हणजे एकच धाव मिळेल
एका धावाने धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचल्याने 14 या आकड्यावरती 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टीम वडाळा संघाच्या 39 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच, सेमीफायनलचा हा थरार आपण अनुभवत आहात या नाथपंथी चषक 2026 दुसऱ्यामध्ये. हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आहे चेंडूने आणि आणखीन एक बॅट बॉल होताना पाहायला मिळतोय. आता मात्र प्रश्न विचारलाय नितीन यांना आणि त्याचं उत्तर नाहीये, निशब्द राहिलेत. बॅट बॉल आलाय, निर्धाव चेंडू हाताळला अक्षय यांनी. आपला उंचीचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय अक्षय यांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय टू नितीन. यावेळेला पायावर चेंडू होता, सेन्सिबल बॅटिंग, हलक्या हाताने पुश केलंय, ढकललाय चेंडूला स्क्वेअर डिव्हिजन मध्ये. एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली गेली. एका धावाने पुन्हा एकदा धावताना पुढे सरसावते जाऊन पोहोचलाय ते 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धाव धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडू झाले ते 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडूचा काही शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला आपण सागर यांना पाहतोय. हो, यावेळेला पॉईंट जमा केला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करते पदवर. 2 धावा धाव पूर्ण केल्यात. ओळी जर फेकी केली असलं चित्र काही वेगळं ठरलं असतं, परंतु त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी आपण धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं. धावसंख्या झाली आहे 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावांचा वेग वाढतोय. चांगली फलंदाजी करतायत टीम वडाळा संघ. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर सागर आहे, नॉन स्ट्राईक एंडला नितीन आहे. चला घाई करा मित्रांनो, टीम वडाळा थोडं स्पीडअप करा. चला आपल्याला अजून एक सामना खेळवायचा. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व रसिक क्रीडा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बघूयात मॅचच्या दिशेने. धावसंख्या झाली 17 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईक एंडला आहेत सागर. यावेळेला फुल टॉस होता, ऑन साईडला गेला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या देखील डोक्यावरून चेंडू फ्लाय होत हा गेलाय वन बाउंड सीमारेषे पार. आलाय सागरच्या मधून धमाकेदार चौकार. 4 धावा. फटकेबाजी करतोय. सलामीची जोडी अगदी दोन्ही फलंदाज जवळजवळ आपल्या संघासाठी धावांची धावाधाव जमवताना पाहायला मिळतात. 39 धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चौकाने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती परत पाहायला मिळते. 21 रन्स ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांच्या 28 धावा झाल्या त्या 21. आता मात्र जर आपण पाहिलं तर विजयासाठी 12 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 18 धावा. इंदापूर का वडाळा, वडाळा का इंदापूर, कोणता संघ जाईल फायनल मध्ये थोड्याच वेळात आपल्याला कळेल या नाथपंथी चषक 2026 या दुसऱ्या पर्वामध्ये. चला विनंती असेल थोडीशी घाई करा, आपल्याला अजूनही फायनलचा सामना खेळवायचा. धावसंख्या झाली 21. विजयासाठी 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा. सामना अजूनही संपला नाहीये, फाईट करावी लागेल. टीम इंदापूर या संघाला देखील सलामीची जोडी अजूनही मैदानावरती स्थिर आहे. दोन्ही फलंदाज अगदी तंबू टोपण मैदानामध्ये उभे आहेत, आपल्या संघासाठी धावा जमवत आहेत. परंतु गोलंदाजांना देखील कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी मार्फत जर आपण पाहिलं तर मुंबई पोलीस दलातील आणखीन एक चांगले अष्टपैलू खेळाडू श्याम मनोज गोलंदाजी मार्फतवरती. स्ट्रायकरला जर आपण पाहिलं तर एक अनुभवी आणि एक चांगला बॅटर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली ते नितीन. स्ट्रायकरला आपण त्यांना देखील पाहतोय. सामिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते श्याम आपल्या संघासाठी. 12 चेंडू 18 धावांची गरज. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, प्रयत्न सुरू आहेत आणि वा काय झेल पकडलाय. विकास त्या ठिकाणी होते आणि आपल्या संघाचा विकास घडताना पाहायला मिळत आहे. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. आता मात्र नितीन यांची खेळी संपुष्टात आली आहे.
कॅचेस विन द मॅचेस म्हटलं तर ते हेच याचसाठी महत्वपूर्ण सामन्यामध्ये एक महत्वपूर्ण कॅच पकडले मोठा फलंदाज व्यक्तीने बाद होऊन माघार पडताना आपण पाहतो नितीनच्या स्वरूपामध्ये धक्का मिळतो पहिला टीम वडाळा या संघाला. हे बाळा हे बाळा हे बाळा इथे बस ना. चला टीम वडाळा घाई करा थोडीशी प्लीज विनंती आहे. कोण आहे बॅटिंग 5:36 झालेत. सूर्य अस्ताला गेलाय. संध्याकाळचं एक सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वच रसिक क्रीडा प्रेक्षकांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. सगळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आता मात्र आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला आलाय ते दीपक यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्क होते. पहिल्याच चेंडूवरती यश मिळाले. श्याम यांना चांगल्या गोलंदाजीला सुरुवात केली. कमबॅक केलंय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. 11 चेंडू 18 धावांची गरज. 11 बॉल 18 रन्स टू विन. नाकाला बॉल लागला ना. अमितचा बॉल यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय आणि हा चेंडू जातो घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आणि एका धावेने जर आपण पहिल्या संघाची धावसंख्या झाली ती 22 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र 10 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची गरज. 10 बॉल 17 रन्स टू विन. बॉल बघ ना दुसरा दे. इथे ना बॉल भेटला ना. भेटला बॉल. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. 10 चेंडू 17 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 17 धावा बनवाव्याच लागतील जर आपल्याला फायनल मध्ये जायचं असेल तर. परंतु श्याम पुन्हा एकदा हो यावेळेला चांगल्या टप्प्यावर चांगली लाईन आणली त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल आलाय. म्हणजे आता पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. 9 चेंडू 17 धावसंख्येची गरज. 9 बॉल 17 रन्स टू विन. कमबॅक केलंय गोलंदाजाने आपल्या संघासाठी. 9 चेंडू 17 धावा 9 चेंडू. कोणता संघ जाईल फायनल मध्ये? वडाळा का इंदापूर? हे बाळा तिकडे साईडला. हे बाळा साईडला आहे ना. साईडला आहे ना. वायर आहे. बाहेर इकडे आहे ना या साईडला. वायर आहे ना तिथं. स्ट्रायकिंगला आपण पाहतो दीपक. यावेळेला स्टेप आउट करून घ्यायचा प्रयत्न होता परंतु काय घडलंय बॅटची कडा आणि बाकी संपूर्ण काम यशरक्षक अक्षय यांनी केलंय. आणखीन एक विकेट आणखीन एक फटका टीम होणार या संघाला. दीपक माघारी परताना आपण पाहतोय थर्ड बँड विकेटचा शिकार ठरले तर दीपक चांगली गोलंदाजी केली. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. श्याम यांनी आपल्या संघासाठी एकापी गोलंदाजी धुरा सांभाळली. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकच धाव खर्च केली आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळालं श्याम यांना. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झाले. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. बरोबर ना. आणि नवीन बॅटर या ठिकाणी स्ट्रायकिंगला येताना पाहायला मिळतोय सागर. 8 चेंडू 17 धावसंख्येची गरज. टीम वडाळा या संघाला सेमीफायनलची मॅच सेमीफायनलचा थरार पैसा वसूल मॅच या ठिकाणी चालू आहे. 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. कमबॅक केला इंदापूर संघाने. पहिल्या 12 चेंडूमध्ये कुठेतरी असं वाटलं होतं की वडाळा संघ सहज पार करेल परंतु या तिसऱ्या ओव्हरमध्ये सगळा सामना पलटवताना आपण पाहतो श्याम यांना. परंतु प्रयत्न करावा लागेल सागर यांना.
यावेळेला कॅचची संधी आणि वा स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय. चांगला चेंडू, चांगला दर्जाचा चेंडू त्या ठिकाणी टाकलाय आणि यावेळेला आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का बॅडमिंटन संघ वडाळ्याला. काय गोलंदाजी केली, कौतुक करावं तितकं कमी आहे श्याम यांच्यासाठी. कारण महत्वाच्या क्षणी महत्वाच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी 100% प्रयत्न होताना त्या ठिकाणी श्याम यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 7 बॉल 17 रन्स टू विन. आता मात्र कोणता फलंदाज वेगळ्या संघाकडे फलंदाजीसाठी येईल. नुकसान झालं असतं. सामना अजूनही संपलेला नाहीये. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत. 17 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र कोणता फलंदाज येतोय. वेगळ्या संघाकडून याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. नॉन स्ट्रायकला जर आपण पाहिलं कोण आहे नॉन स्ट्रायकला? सागर. काय अल्पेश. नाही हा नॉन स्ट्रायकला सागर आहे. नॉन स्ट्रायकला सागर यांना आपण पाहतोय. स्ट्रायकला आपण पाहिलं तर रुपेश आहे. आता हा स्ट्राईकला रुपेश आहे, नॉनस्ट्राईकला सागर. स्ट्राईकला रुपेश आलेत. नवीन बॅटर फ्रेश बॅटर रुपेश आलेत. शेवटचा बॉल श्याम यांचा. हॅट्रिकचा बॉल आहे ना हा? हॅट्रिक बॉल. या सनी हॅट्रिकचा बॉल आहे. श्याम यांनी ऑलरेडी एक हॅट्रिक घेतली आहे. पाहूया दुसरी हॅट्रिक घेतली का या सामन्यामध्ये. हो चांगला बॉल, चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळलाय. चांगली लाईन आणि लेन त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलला षटक संपलं. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. या षटकामध्ये जर आपण पाहिलं. एकच रन दिलं. क्या कर रहे हैं? हॅलो मत बढ़ा, इतना मत बढ़ा, कम कर. हॅलो 12 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 21 धावा खर्च केला होता इंदापूरच्या गोलंदाजाने. परंतु तिसऱ्या षटकामध्ये श्याम आले आपल्या संघासाठी आणि अवघी एकच धाव खर्च करत 3 गडी बाद केले. कौतुक करावं लागेल मित्रांनो. गोलंदाजी आवडला संघ काय होणार हरकत नाहीये. एका प्रभावी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली श्याम यांची आपल्या संघासाठी. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि चाहिए 6 बॉल 17 ना. 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 6 बॉल 17 रन्स टू विन. चला घाई करा थोडीशी मित्रांनो. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. पण थोडी घाई करा सांगा प्लीज. सोहम आणि गोलंदाजी मार पडते. स्ट्रायकरला सागर यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकरला रुपेश आहेत. 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज. चला थोडी घाई करा टीम इंदापूर. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. थोडीशी घाई करा प्लीज. वेळेचं बंधन आहे त्यामुळे थोडीशी घाई करा. 5 वाजून 40 मिनिटं झाली. 5 वाजून 44 मिनिटं. काय करा. 3 बॉल 3 विकेट घेतल्या तर 101 रुपये विषय भेटला. सुमन यांनी जर 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर विशाल चौगुले यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी लागू केलं. शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळतात सुमन आपल्या संघासाठी. 6 चेंडू 17 धावांची गरज. पहिला बॉल या ठिकाणी पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू हाताळला होता म्हणूनच पंचाने या ठिकाणी दंडित केलंय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. 6 बॉल 16 रन्स टू विन. यावेळेला आड्या बॅटने ऑन साइडला केला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू येईल फेकी करेल तद्वर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. आणि 2 धावांनी जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली होती 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती लागल्यात 5 चेंडूमध्ये. आता मात्र 15 धावसंख्येची गरज आहे. बरोबर ना. 5 बॉल. हा 2 5 धावा 5 चेंडू 15 धावांची गरज. हा बरोबर ना. 5 चेंडू 15 धावा. पुढचा बॉल. यावेळेला चिकाला चेंडू मागे जातोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे गणेश. चेंडू फील करेल तर 1 धाव पूर्ण केली गेली. प्रयत्न होतोय नाही. रुपेश यांनी थांबवलंय.
पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. जाऊन पोहोचले 4 चेंडू आणि 14 धावांवरती. चांगली गोलबाजी केली सोहम यांनी, कौतुक करावं लागेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 13 पाहिजे. 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. वाईट गेले. नाही नाही थोडं 4 चेंडू 13 13 13 13 बरोबर आहे. एक वाईड नंतर एक सिंगल. दे त्याला biscuit. यावेळेला उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून फील्ड करतोय. एक धाव पूर्ण केली आणि एकाच धाव समाधान मानावं लागते. मोठा फटका मारावाच लागेल जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर. आणि त्याच्यात शोधामध्ये दोन्ही फलंदाज, परंतु सोहम यांनी आतापर्यंत थांबवलंय. मोठा फटका येऊ दिला नाहीये. पुढचा बॉल. 4 बॉल ना. 3 बॉल 12 सांगा सर. 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. बरोबर आहे, बरोबर आहे रे. बरोबर आहे. 3 बॉल 12 यार. काय करतात. तुम्ही मॅच मध्ये लक्ष द्या. 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. यावेळेला चांगला बॉल खोलात टाकला होता चेंडू. एक धाव काढण्याचा प्रयत्न होईल का? नाही. आता मात्र थांबवलं ऋतुज यांनी. एकाच धावाचा समाधान मला त्या. पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. हा देखील चेंडू चांगला टाकला होता सोहम यांनी. एकच धाव मिळते. पुन्हा एकदा संघ समीकरण बदलतंय. जाऊन पोहोचलंय. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. 2 बॉल 11 रन्स टू विन. 2 चेंडू 11 धावांची गरज. काय घडणार? कोणता संघ जाईल फायनल मध्ये? हा निर्णायक चेंडू असणार आहे. कंपल्सरी चेस आहे ना. कंपल्सरी चेसचा नियम आहे या स्पर्धेचा, त्यामुळे 11 धावा कराव्याच लागतील. व यावेळेला चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, धावाची संधी, परंतु नाही. एकच धाव मिळते आणि आता मात्र हा जवळजवळ सामना खिशात घातला इंदापूरच्या संघाने. आता मात्र विजयासाठी जर हवा आहे एका चेंडूमध्ये 10 धावांची गरज. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. वक्रतुंड हा संघ रेडिओ फायनल मध्ये आणि आता या शेवटच्या चेंडूवरती इंदापूरचा संघ जातोय फायनल मध्ये. वेल प्लेड टीम इंदापूर. आजच्या या स्पर्धेतील या देशातील इंदापूर हा संघ फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ड लक टीम वडाळा. चला आपण फायनलचा टॉस केला जाईल. टीम इंदापूर सागर या चला टॉस बॉक्स मध्ये. तसेच टीम वक्रतुंड कॅप्टन दोन्ही या. आपण लगेच टॉस करणार आहोत. कोणताही वेळ न दवडता आपण फायनलला सुरू करणार आहोत. हॅलो.